आज शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष असलेल्या बाळराजे आवारे यांना जे आहे ते न्यायालयीन कोठडी सुनावले, काय युक्तिवाद एकंदरीत झाला? हे बघा, माननीय बाळराजे आवारे पाटील यांना म्हाडा पोलिसांनी, म्हाडा पोलीस स्टेशन यांनी CR नंबर 89/2026 या प्रकरणामध्ये जे काही सेक्शन लावलेले आहे ते 109 BNS 118(1), 189(2), 191 आणि इतर जे काही बेकायदेशीर बेकायदेशीर मंडळी जमवणे अशा प्रकारचा जो ऑफेन्स रजिस्टर केला, त्यामध्ये आज दिवसभरात जर घटनाक्रम आपण बघितला, त्याच्यामध्ये आम्हाला फक्त सांगण्यात आलं होतं की इन्क्वायरी चालू आहे, आम्ही इन्क्वायरी करतो आहे, त्याच्यामध्ये काय निष्पन्न होईन आपल्याला कळतं, परंतु आम्हाला 5 वाजेपर्यंत कुठलीही पोलिसांकडून आम्हाला माहिती देण्यात आलेली नाही. आणि त्यानंतर डायरेक्ट अटकेची कारवाई करून त्यांना मान्य न्यायालयात हजर केलं. मान्य न्यायालयात हजर केल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही रिमांड यादी बघितल्याच्यानंतर असं स्पष्ट झाले की या प्रकरणामध्ये जे काही सिरियस ऑफेन्स लावले गेलेले आहे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट जी आहे बाळराजे पाटलांची ती कधीची आहे, घटनाक्रम जो घडलेला आहे तो कधी घडला आणि बाळराजे आवारे पाटील हे त्या ठिकाणी घटनास्थळ कधी गेले याची कुठलीही शहानिशा न करण्याचे त्यावरून स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे बाळराजे आवारे पाटील यांना मान्य न्यायालयाने मॅजिस्ट्रेट कस्टडीला रवानगी केली. कशा पद्धतीचं गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत कसं पाहता? नाही, याच्यामध्ये जे काही आता आपण बघितलं असेल की असा सिरियस ऑफेन्स या ठिकाणी दाखल करण्यात आला, ही जर पूर्ण आता स्टोरी जी आहे, जे काही तपासाचा भाग आहे त्याच्यामध्ये स्पष्ट होणारच आहे पुढं चालून की याच्यामध्ये सिरियस ऑफेन्स कसा अट्रॅक्ट केला गेला आणि त्यामध्ये बाळराजे आवारे पाटलांची कशी इन्व्हॉल्वमेंट आहे हे पोलिसांकडे ऑलरेडी पूर्वीचे व्हिडिओ आहे, त्या ठिकाणचे सगळे घटनाक्रमचं त्यांच्याकडे अवेलेबल आहे रेकॉर्ड. त्याच्यामुळं यापुढं बाळराजे आवारे पाटलांना कशी राजकीय खच्चीकरण कसं केले जाईल हे सगळं हा दृष्टिकोन डोळ्यासमोर हे प्रकरणात त्यांना घेतलेला. राजकीय दबावातून कुठेतरी गुन्हे दाखल झाले? अगदी बरोबर, 100% यामध्ये बाळराजे आवारे पाटलांची यांची इन्व्हॉल्वमेंट या आत्ताच्या घडीला तरी क्लिअर दिसून येत नाही आणि थेट त्यांनाच सूत्रधार ठरवलं जाते. कसं पाहता? वास्तविक पाहता जी घटना घडली ती 1 तारखेला संध्याकाळी घडलेली आहे आणि बाळराजे आवारे पाटील हे दुसऱ्या दिवशी 2 तारखेला तिथं आलेले आहेत. ह्या जर CR नंबर 89/2026 जर पाहिला तर तो गुन्हा दाखल झाला आहे 2 तारखेला. 2 तारखेला हा जो गुन्हा दाखल झाला आहे ते बाळराजे पाटील आणि इतर 7 असे 8 जणांवर हा गुन्हा दाखल झालेला आहे. आणि बाळराजे पाटील यांचा जर हे FIR मध्ये जर नाव बघितलं तर 8 नंबरला आहे. त्यांची इन्व्हॉल्वमेंट ह्या गुन्ह्यामध्ये कशी झाली हे तपासाच्या अंती कळू शकेल, परंतु तसं पाहिलं गेलं तर या गुन्ह्यामध्ये त्यांचं कुठलाही इन्व्हॉल्वमेंट दिसून येत नाही आणि या प्रकरणी राजकीय दबावापोटी हा गुन्हा दाखल झाल्याचा, तसेच बाळराजे पाटील यांचं नाव या प्रकरणी आल्याचं स्पष्ट दिसतंय. तर या गुन्ह्याच्या कामी जर पाहिलं तर BNS कलम 109 म्हणजे खुनाचा प्रयत्न करणे हा या गंभीर प्रकारचा हा गुन्हा यांच्याविरुद्ध दाखल केलेला आहे आणि ह्या गंभीर गुन्ह्यात त्यांना अडकवण्याचा प्रयत्न आहे.